नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ चेक नसेल केला तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा, कारण तोच या व्हिडिओचा BTS असणार आहे, सो दॅट तुम्हाला थोडी आयडिया येईल की मी शॉपिंग वगैरे कुठून केलेली. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की मी लास्ट टाइम जेव्हा बार्सिलोनामध्ये गेलेली स्पेनमध्ये, तेव्हा मी थोडीफार शॉपिंग केली तिथून. त्याचाच आज मी हॉल व्हिडिओ बनवते, कारण ते जर त्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलं असतं तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. आय डिडंट वॉन्ट टू हॅव दॅट, सो I prefer to make a separate video on it. So finally the winter season is here. आणि विंटर सीझन जरी असला तरी आपल्याला लेअर अप करायसाठी भरपूर काही गोष्टी लागतात, कारण बॉडी पण वॉर्म राहिली पाहिजे. फक्त जॅकेट्स वगैरे यूज करून नाही होत. इस्पेशली जे लोक विंटर डेस्टिनेशनसाठी जातात त्यांना तर या गोष्टींची खरंच खूप गरज पडते. आणि त्याचसोबत ते क्लासी आणि स्टायलिश दिसणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. तर चला तर मग टाइम न वेस्ट करता वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर आपण आपल्या पहिल्या प्रोडक्टकडे वळूया. हा आहे कॅमिसोल. यासाठी मी खूप फिरले. मी दोहामध्ये वगैरे पण बघितलेलं, पण इथे थोडं कॉस्टली जातो ना जेवढं ते आहे ॲक्च्युअलमध्ये. पण मला हे तिथून ऑलमोस्ट 700 ते 800 रुपयामध्ये म्हणजे मिळालेलं, जे खरंच खूप अफोर्डेबल वाटलं मला. आणि याचा कापड बघत असाल तुम्ही तर खूप लाईट वेट आहे, एकदम सॉफ्ट कापड आहे. पण हा जरी एवढा पातळ कापड दिसत असला तरी पण हा खूप गरम आहे. हा मी सर्वांनाच माहिती आहे, फ्लाईटमध्ये एवढं चिल्ड असतं, खूपच थंड करून ठेवतात, कारण त्याच्या मागे पण काही रिझन आहे. तेव्हा मी हे प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी मी हे यूज करते. पण ट्रस्ट मी, इट रिअली कीप्स युअर बॉडी वॉर्म. किंवा तुम्ही बाहेर वगैरे जर जात असाल विंटरमध्ये, जे लोक स्नोवी डेस्टिनेशन्सला ट्रिप वगैरे प्लॅन करतात त्यांना पण हे प्रोडक्ट खूपच युजफुल ठरणार आहे. सो यू कॅन हॅव दिस वन. सो दिस इज अवर सेकंड प्रोडक्ट, जे मी तर अशा प्रकारचे कधी आपण हे हेडसेटच्या शेपचे जे काही हे असतात ना, ते मी कधी यूज नाही केले. सो आय वॉज लाईक वाय नॉट, लेट्स ट्राय इट. आणि खूप क्यूट दिसत होतं हे. वॉर्म पण तेवढंच आहे. याचं तुम्ही हे बघू शकता टेक्स्चर कसं आहे, तर थोडं फेदरी आहे. नाकात वगैरे जेव्हा याचं हे जाते ना तेव्हा खूप असं सळसळ करायला होतं, पण ठीक आहे. ॲटलिस्ट जर तुम्ही कुठे थंड ठिकाणी वगैरे जात असाल तर दिस इज द मस्ट हॅव प्रोडक्ट ॲज वेल. हे ऑलमोस्ट मला 7 युरोमध्ये पडलेलं, म्हणजे 700 रुपयाला. कारण आय थिंक 1 युरो इज इक्वल्स टू 100 समथिंग. सो मी तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगते. अँड येस, दिस इज हाव इट इज. कॅन यू सी. आणि याच्यासोबत ना त्यांच्याकडे ग्लव्सचा सेट पण होता, पण म्हटलं नको, मी फक्त हे एकच घेतलं, पूर्ण सेट वगैरे नाही घेतलेला मी. सो दिस इज हाऊ इट इज. सो आफ्टर दॅट लेट्स मूव ऑन टू अवर थर्ड प्रोडक्ट. थर्ड आहे हे एक वेस्टकोट सारखं आहे. आम्ही तुम्हाला याचं पूर्ण लुक दाखवते. दिस इज हाऊ इट इज. पण याच्या बटन्स वगैरे तुम्ही बघताय किती सुंदर आहेत. आणि याचा कापड पण खूप जाड आहे, तुम्हाला दिसत असेल साईडने. आणि तेवढा सॉफ्ट पण आहे, गरम पण आहे. म्हणजे हे असं आहे ना की तुम्ही थंडीमध्ये पण घालू शकता आणि नंतर पण तुम्ही म्हणजे ऑफ सीझनला पण हे यूज करू शकता. हे स्टाईल केलं जाऊ शकतं ॲज अ वेस्टकोट. याच्या खाली जर का म्हणजे नॉर्मल एखादी जीन्स असेल किंवा दुसरी कोणती पॅन्ट असेल, ट्राउझर असेल, त्यावर पण हे छान दिसेल. यामध्ये कॅज्युअल आणि फॉर्मल असे दोन्ही लुक ट्राय केले जाऊ शकतात. त्यानंतर स्कर्टवर पण एकदम एकदम सुंदर दिसेल हे. मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. कॅन यू सी हाऊ ब्युटिफुल, क्लासी अँड मॉडेस्ट इट इज. लेट मी शो यू द फुल लुक. मी ही जीन्सवरती पेअरअप केलाय. तुम्ही दुसऱ्या कोणत्या ट्राउझर सोबत, तुमच्या फॉर्मल पॅन्ट सोबत किंवा एखाद्या स्कर्ट सोबत पण पेअरअप करू शकता. इट विल लुक अमेझिंग. हे तुम्हाला कॅज्युअल आणि फॉर्मल असं दोन्ही लुक देऊ शकता. त्यानंतर हे तुम्ही लेअर अप करायसाठी पण यूज करू शकता. डिपेंड करतं की तुम्ही स्टाईल कसं करताय. ओव्हरकोट वगैरे जर घेतला, फ्रेंच कोट जो असतो तो, त्यावर पण हे ब्युटिफुल दिसेल. मी याची प्राइस सांगायला विसरले, तर हे मला ऑलमोस्ट पडलेलं 1600 मध्ये, ऑलमोस्ट 16 युरोज. सो दिस इज हाऊ द फोर्थ प्रोडक्ट इज. ही एक फ्रेंच कॅप आहे, जी तुम्हाला खरंच एक वेगळा आणि एक एलिगंट लुक देते. माझी खूप दिवसाची इच्छा होती एक अशी कॅप घ्यायची,
पण मला असं होतं ना की मला पूर्ण सिम्पलमध्ये पाहिजे होती आणि रेड कलरमध्येच पाहिजे होती, कारण यामुळे तुम्ही एकदम क्लासी लुकमध्ये जेव्हा जाता ना, फक्त बेज कलरमध्ये, ब्लॅकमध्ये आणि व्हाईटमध्ये, हे एक तुम्हाला पॉपअप कलर देतं, जो म्हणजे सगळ्या आउटफिटला एक वेगळा चेंज देतो. ज्याला आपण एक ऑड कलर जो ठेवतो ना आउटफिटमध्ये, त्यामुळे चेंज आला. तर यामुळे पूर्ण लुक चेंज होतोय. तुम्हाला कळत असेल की मी आता फक्त ब्लॅक व्हाईट असा घातलाय, जे सिम्पल कलर आहे तो, आणि फक्त याच्यामुळे बघा लुक किती चेंज झालाय. आणि मी बिलकुलच म्हणजे मला वेट नाही होत आहे की मी हे केव्हा वेअर करेल म्हणून. खूप दिवसाची इच्छा होती माझी असं काहीतरी घ्यायची. अँड इट्स 100% वूल. आणि हे मला ऑलमोस्ट पडलंय 650 रुपयाला इन इंडियन रुपीज. तर ते ऑलमोस्ट 6.50 समथिंग युरो आहे. सो दिस इज हाऊ इट इज. मला कमेंट पण नक्की सांगा की हे तुम्हाला कसं वाटतंय. मला असं बाकीच्या ठिकाणी पण मला ही अशा प्रकारची कॅप मिळालेली, पण त्यावर ना त्यांना थोडी डिझाईन वगैरे केलेली, कारण या साईडला त्याला डिझाईन होती आणि नाहीतर मग इथे स्टोन वगैरे ते जे असतात ते तसं काहीतरी होतं. म्हणून मला थोडं बेसिकमध्ये जायचं होतं, एकदम सिम्पलवाली पाहिजे होती. सो आय गॉट इट. तर मग आपण आता वळूया आपल्या 5th प्रोडक्टकडे, आणि ते आहे ही एक फ्लीसची लेगिंग्स आहे. स्टॉकिंग नाहीये माझ्याकडे. ऑलरेडी एक अशी आहे पण जी ब्लॅक कलरमध्ये येते ना, ती आहे. तर ती पूर्ण स्टॉकिंग आहे. ही एक लेगिंग आहे, कारण हे असं बघताय, ही फक्त तुमच्या अँकल पर्यंत येते आणि दिस इज हाऊ इट इज. ही मी M to L असा काहीतरी शेपमध्ये घेतली आहे, आय होप. येस. आणि लेट मी शो यू समथिंग. धागा पण निघाला याचा. याचा आतमधला कापड बघताय तुम्ही. इमॅजिन हा किती वॉर्म असेल. बिलकुल यामध्ये थंडी लागत नाही, कारण मी स्वतः हे यूज केलंय ऑलरेडी. जर तुम्ही कुठल्या एकदम थंड डेस्टिनेशनला जात असाल ना, तर बेस्ट ऑप्शन आहे. यू हॅव टू बाय दिस. आणि यावर ना तुम्ही जे आपले शॉर्ट ड्रेसेस असतात ना, वेस्टर्न ड्रेसेस, जे आपण लेअर अप करायसाठी यूज करतो, त्याच्या अंडर पण हे तुम्ही घालू शकता. खूप सुंदर दिसतील. आणि हो, याची प्राइस मला ऑलमोस्ट पडलेली आहे 7 to 8 युरोज, म्हणजे 700 ते 800 रुपीज पर्यंत. दिस इज अवर 6th प्रोडक्ट, जे आहे एक टर्टल नेकचं टॉप आहे, जे तुम्ही लेअरिंगसाठी यूज करू शकता. माझ्याकडे असं ब्लॅक कलरचं आहे ऑलरेडी, पण बेज कलरमध्ये किंवा व्हाईट कलरमध्ये काहीच नव्हतं दुसरं स्टाईल अप करायसाठी. सो आय बॉट दिस वन. यामध्ये टर्टल नेक जे आहे ते तुम्हाला दिसते की याचा लुक कसा येतो. आणि हँड स्लीव्हला पण अशी डिझाईन आहे, सेम अशी लाईनिंगची डिझाईन आहे जशी तुमच्या नेकवर येते. पण कापड खरंच खूप वॉर्म आहे. आतमधलं टेक्स्चर जर बघायचं असेल तर दिस इज हाऊ इट इज. पण कापड जेवढा तुम्हाला पातळ दिसतोय तेवढाच तो गरम पण आहे. सो डोंट गो ऑन द जस्ट क्लॉथ, इट इज ऍक्च्युअली वॉर्म. आणि हे तुम्ही भरपूर प्रकारे तुम्ही स्टायलिंग करू शकता. याच्यावर तुम्ही लेअर अप करू शकता विथ द कोट, विथ डिफरंट ड्रेसेस अँड ऑल. सो इट्स वर्थ इट. आणि हा पण मला ऑलमोस्ट पडलेला आहे 5 to 6 युरोज, म्हणजे 500 ते 600 रुपयाला. सो इट इज ऍक्च्युअली वर्थ इट. सो लेट्स मूव्ह इन टू द 7th प्रोडक्ट. आणि 7th प्रोडक्ट आहे हे एक मोबाईल कॅरिंग स्ट्रॅप आहे. चेन म्हणू शकता तुम्ही, पण बघताय की ते एकदम गर्ली आणि एकदम प्रिटी आहे. खाली याला ही अशी चेनची डिझाईन आहे, ज्यामध्ये एक लेदर स्ट्रॅप त्यांनी टाकलाय आणि वर ही पर्लची डिझाईन आहे. खरंच खूप सुंदर दिसतो है. आणि त्याला एक बोची डिझाईन पण आहे खाली. आणि इथे त्यांनी ही एक अशी फिल्म दिली आहे प्लास्टिकची, आणि त्याला अटॅच हे एक असं हे आहे, माहित नाही याला काय म्हणतात, म्हणजे हुक म्हणू शकता तुम्ही, जी अशी वाली आहे. ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये, लेट मी शो यू हाऊ यू कॅन यूज इट. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलंय. ही जी आहे ना, यामधून तुम्हाला पहिले हे काढायचंय, ही फिल्म सेपरेट करायची आहे. त्यानंतर तुम्ही ही तुमचं जे चार्जिंग पोर्टचं जे हे असतं ना, त्यामधून तुम्ही हे आतमधून असं ठेवायचंय. सो दॅट यू कॅन इन्सर्ट इट लाईक दिस. यावर तुमचा मोबाईल लावायचा आहे आणि तुमचा मोबाईल यावर फिट केल्यानंतर तुम्ही ही जी हुक आहे ती या प्लास्टिकला अशी लावू शकता. आणि देन
यू कॅन कॅरी युअर मोबाईल लाईक दिस. इझी. तुमचे हँड्स बिझी नाही राहणार. जर तुम्ही कोणतं काम करत असेल, कुठे जाणार असाल, तुमच्याकडे बाकी काही वस्तू वगैरे असतील तर दिस इज इझी टू गो. सी, क्लासी पण दिसतंय आणि सुंदर पण. तुमचं काम पण होतंय, हात पण बिझी नाही राहते, काही नाही. सर दिस इज मस्ट हॅव. आणि कधी कधी असं होतं ना, बाहेर आपण जेव्हा जातो तेव्हा पिक पॉकेटिंग या त्या गोष्टी भरपूर होतात. सो दिस इज द मस्ट हॅव प्रोडक्ट. यू कॅन हॅव इट. एवढं काही म्हणजे महाग वगैरे नाहीये. ऑलमोस्ट मी हे 200 ते 300 रुपयाला घेतलंय फक्त, आणि वर्थ इट आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी जे काही प्रोडक्ट घेतले, अनफॉर्च्युनेटली मी त्याची तुम्हाला ऑनलाईन लिंक तर नाही देऊ शकत, कारण ते मी एका स्टोअरमधून घेतले. पण अशा रिलेटेड जर तुम्हाला प्रोडक्ट कुठे सापडलं किंवा तुमचं पण जर हा इन्स्पो असेल तर मी तुम्हाला म्हणजे एक आयडिया नक्कीच देऊ शकते की तुम्ही विंटरसाठी काय काय कशा प्रकारे स्टाईल करू शकता. सो यू कॅन हॅव दॅट फ्रॉम लाईक डिफरंट स्टोअर ॲज वेल. कारण भरपूर ठिकाणी आता डिसेंबर वगैरे चालू आहे तर सेल्स वगैरे भरपूर जात आहेत. सो येस, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.